आई वडील जिवंत असताना तर मायबापांची सेवा करतात, परंतु आई वडील गेल्याच्या नंतरही आई वडिलांचं ऋण कधीच विसरत नाही खरी भारतीय संस्कृती. आज श्री रामनवमी आणि 5वे पुण्यस्मरण दोन्हीमध्ये सुरुवातीला आपण पुण्यस्मरणानिमित्त थोडंसं कीर्तन घेणार आहोत. त्याच्यानंतर आता रामनवमीचा तर वेळ झालेला आहे, दुपारून आपण साजरी करत असतो, परंतु आता आपल्याला प्रभू श्रीरामाचा जन्म झालेला आहे आणि तो जन्म उत्सव जो आहे आज आपल्याला इथं साजरा करायचा आहे. बघा, पुण्यस्मरणाचं कीर्तन कशासाठी असावं आणि पुण्यस्मरण केल्याच्या नंतर काय मिळतं. वा वा, नाही येऊ द्या. उद्या कोणी म्हणायला नको कांचनताई शेळकेच्या कीर्तनात कुत्रही नव्हतं, नाही का. असं सर्वांचे धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. बघा, बरीच जण आहेत ते म्हणतात आम्ही ग्रंथशास्त्र पुराण हे काहीही मानत नाही. मग आम्ही कशासाठी पुण्यस्मरण करायचं. प्रत्येक पुण्यस्मरणाच्या कीर्तनामध्ये असो किंवा जेवढे काही प्रवचन असो, शास्त्रीय दृष्ट्या आपण सर्व ऐकलेलं आहे. तर बघा, आता याचा दुसरा दृष्टिकोन आपण इथं पाहूयात की पुण्यस्मरण केल्याच्या नंतर काय होतं. पहिला विषय, कीर्तनरूपी सेवा ठेवली किंवा प्रवचन ठेवले, ज्ञानदान व्हायले. कीर्तन ऐकून एखाद्याच्या जरी जीवनामध्ये परिवर्तन झालं तर त्याचं फळ सुद्धा ज्यांनी कीर्तन ठेवलंय त्यांना लाभतं. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे येणाऱ्या सर्व जणांना इथं वस्त्रदान सुद्धा होत असतं. महत्त्वाचा विषय म्हणजे अन्नदान सुद्धा होत असतं. मी नेहमी सांगते की श्रीमद भागवत महापुराणमध्ये राजा बली यांची कथा जर आपण ऐकली असेल तर राजा बली हे आधीच्या जन्मामध्ये राजा नव्हते, परंतु फक्त आणि फक्त एका कुत्र्याला 3 भाकरी त्यांनी दिल्या आणि त्या 3 भाकरीच्या बदल्यामध्ये त्यांना सगळं 3 लोक 14 भुवनाचं राज्य भगवंतांनी देऊन टाकलेलं आहे. म्हणजे अन्नदान सुद्धा हे श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. अन्नदान होतं, ज्ञानदान होतं, सर्व आप्त मंडळी सुद्धा येतात आणि इथं जेवढं काही पुण्य घडतं म्हणतात वरच्या आत्म्याला हे सर्व जे काही हे कामी येत असतं. आणि दुसरा विषय, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीच्या डोळ्यासमोर आपण एक आदर्श ठेवतोय. कोणता? की आई वडील म्हणजे कोण आहेत, आई वडिलांची सेवा कशा प्रकारे करायला पाहिजे. तर बघा, एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एक महिला होती, आपल्या सासू सासऱ्याची अजिबात सेवा करत नव्हती. घर मोठं, परंतु सासू सासऱ्यांना घरात ठेवत नव्हती. बाहेर एक रूम बनवून ठेवली होती आणि रोज एका भांड्यामध्ये मातीचं एक भांडं होतं, त्याच्यामध्ये ते त्या आजी आणि आजोबाला त्यांच्या सासू सासऱ्याला भाजी आणि भात जे काही आहे ते जेव्हा द्यायचं देत होती. एक दिवस तिच्या मुलाच्यानं ते भांडं तुटलं आणि तो मुलगा मोठमोठ्यानं रडू लागला. आता आई आली आणि आईनं विचारलं की बाळा एवढं रडायला काय झालंय. तेव्हा त्याने सांगितलं, आई ज्या पात्रामध्ये तू रोज आजी आजोबांना जेवायला देते ते भांडं तुटून पडलेलं आहे. तेव्हा आई म्हणाली, बाळा काही हरकत नाही, आपण दुसरं घेऊन येऊयात. मुलगा म्हणाला, आई दुसरं मिळते का. हो. मग आई एक काम कर, काय, 1 नाही 2 घे. आईला प्रश्न पडला, 2 कशासाठी. तेव्हा मुलाने सांगितले, आई 2 याच्यासाठी, आज जसं तू आजी आजोबांना इथं देत आहे, उद्या माझी सुद्धा मुलं हे पाहून तुला या भांड्यामध्ये जेवायला देतील आणि त्यासाठी आज आपण 1 नाही तर 2 भांडे घ्यायचे आहे. जसं हे वाक्य त्या महिलेनं ऐकलं, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तिच्या डोक्याचा लाईट लागला. तिनं आपल्या आजी आजोबांना, आपल्या सासू सासऱ्यांना घरात नेलं आणि त्या दिवशीपासून रोज नित्य नियमानं ती तिची सेवा करू लागली. सांगण्याचं तात्पर्य काय, आज जर आपण आपल्या मुलांच्या डोळ्यासमोर हे सगळं वागत असेल तर आपल्या मुलांना सुद्धा कळतं की अरे माझे आई बाबा माझ्या आजी आजोबांचा किती मान ठेवतात, किती सन्मान करतात. मग आपण सुद्धा आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करायला पाहिजे. कारण ते म्हणतात ना, जसे संस्कार तशाच प्रकारची मुलं बाळं घडणार. आणि म्हणून हे जे काही कार्यक्रम आहेत हे करणं फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आता बघा, सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं जे आयोजन आहे हे सानप परिवाराने मिळून केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर त्यांच्या आई वडिलांचा असलेला खूप असा आशीर्वाद. महत्त्वाचा विषय म्हणजे बघा, बरेचसे काही जण आहेत
त्यांना आई वडिलांची काहीही किंमत वाटत नाही. परंतु आमचे किरण दादा झाले, आता जास्त भेट सानप परिवारामध्ये आमच्या दादांसोबतच जास्त होते. त्यांच्या डोळ्यामध्ये मागच्या वेळेस कीर्तनाहून घरी जात असताना मुंबईला कीर्तन होतं, येताना दादा सोबत आले आणि त्यांनी मला पूर्ण जो इतिहास आहे हा घडलेला, की याही तिघांचा मृत्यू कशा प्रकारे झाला, त्या गोष्टी सांगत असताना अक्षरशः अंगाला शहारे येत होते, डोळ्यामध्ये अश्रू येत होते. का? कारण बघा, मी एक म्हणते की मनुष्याची दुःख सहन करण्याची काहीतरी एक पातळी असते, त्यापेक्षा सुद्धा जास्त दुःख त्यांनी सहन केलेलं आहे. सुरुवातीला आजी गेली हे जर वडिलांना कळालं तर वडील सुद्धा जाणार. यामुळं आजी जाण्याचं दुःख हे डोळ्यामध्ये दिसू देता आलं नाही. आजीवर एवढं प्रेम आहे, परंतु आजी गेल्याचं दुःख माणूस मनाने रडू सुद्धा शकला नाही. आणि अशा प्रकारे बघा, मुलगा आणि आईमध्ये किती प्रेम असावं महाराज, हे आपल्याला सण परिवारामधून कळतं. जसं नानांना हे कळालं की आपली आई राहिली नाही, त्या क्षणी त्यांनी सुद्धा त्यांच्या शरीरातून प्राण सोडून दिलेले आहेत. म्हणजे एका सोबत तिघा जणांचा खूप जवळच्या अफाट जवळच्या व्यक्तींचा मृत्यू आणि हे सहन करणं हे काही एवढी मोठी गोष्ट नाही. मी नेहमी सांगते, कीर्तनामध्ये सुद्धा सर्वजण सांगतात, अरे गेलं काही होत नाही, मरणं सर्वांचं एकच आहे, निश्चित आहे. परंतु लोकांना ज्ञान म्हणून सांगणं वेगळं, स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव करणं वेगळं. आजही क्षणाक्षणाला त्यांच्या वडिलांची आठवण जी त्यांना येते हे आम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं. आजही आमच्या आजीसाहेबांना, आईसाहेबांना जी त्यांच्या परिवाराची आठवण येते हे सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं. ते म्हणतात ना, एखादा व्यक्ती गेला तर आपलं जीवन थांबत नाही, बरोबर? एखादा व्यक्ती गेला म्हणून कुणाचंही जीवन थांबत नाही. परंतु ही सुद्धा तेवढीच सत्य गोष्ट आहे की 1000 व्यक्ती आले तरी सुद्धा एका वडिलांची जागा कुणीही पूर्ण करू शकत नाही. कारण वडील म्हणजे कोण तर म्हणतात, जे रडून आपलं दुःख दाखवत नाही. पुरामंदी माया जाच्या काळ्या मेघावानी दाखवा डोळ्यात पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वाटामध्ये सुजरी कणा वाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची झापर, लई अवघड बाप